नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहोत. मित्रांनो, आपण वेळोवेळी आपलं नियोजन व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. आज आपण रानडुकरांनी आपल्या शेतामध्ये मित्रांनो भरपूर नुकसान केलेले आहे. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इकडे सध्या आपण सोलर झटका मशीन आणलेली आहे आणि रानडुकरांचा बंदोबस्त करायसाठी आपण उपाययोजना करत आहोत. परंतु आपल्याला थोडा उशीर झालेला आहे मित्रांनो. आपण बघू शकता इथे पाऊलं आहेत मित्रांनो रानडुकरांची. आणि आपण एक छोटा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण बोंड पण दाखवलेले आहेत, कशा प्रकारे रानडुकरांनी बोंड खाल्लेली आहेत. इथे बघू शकता मित्रांनो, हे बघू शकता मित्रांनो. हे मित्रांनो 3 ते 4 दिवसा आधीचे आहे मित्रांनो. आपण काल तार बांधून घेतलेला आहे आणि सोलर झटका मशीन आणलेली आहे. आपला कापसाचा प्लॉट बघू शकता मित्रांनो, खूप मोठा झालेला आहे, म्हणजे वाढ भरपूर झालेली आहे. आपलं अतिघन लागवड पद्धतीमध्ये आहे. परंतु हा मित्रांनो थोडा दाटलेला आहे. आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे बघा मित्रांनो, इथे 2 झाडे आहेत आणि हे बघा मित्रांनो, हे मित्रांनो मजुरांच्या चुकीमुळे हे आपलं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. हे जवळजवळ म्हणजे 1 फुटाच्या आतमध्ये त्यांनी लावलेलं आहे, त्या कारणाने जास्त वाढ झालेली आहे. परंतु काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आपण याचा शेंडा खुडून घेणार आहोत. बघू शकता, शेंडा खुडला की आपली जी वाढ आहे ती वर न होता साईडने होईल मित्रांनो. म्हणजे या प्रकारे आपले हे वाढणार आहे. इकडे काही झाडांचे आपण शेंडे खुडलेले आहे मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, इथे शेंडा खुडलेला आहे जुना, हा बघू शकता. आणि यांची मित्रांनो हे बघू शकता आडवी वाढ कशी झालेली आहे. हे बघा मित्रांनो, खालची फांदी इथपर्यंत आलेली आहे मित्रांनो. जवळपास 2 फूट वाढलेली आहे मित्रांनो फळफांदी. सध्या मित्रांनो आपले बोंड तयार झालेले आहेत. बघू शकता क्वालिटी. वेळोवेळी तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो. आपण वेगवेगळं नियोजन आपलं त्या वेळेचं आपण दाखवलेलं आहे. कापसाचा खूप चांगला प्लॉट आलेला आहे आपला. परंतु पावसामुळे मित्रांनो, पावसामुळे आपले भरपूर कामे रखडली आहेत. यामध्ये आपलं सोलर झटका लावायचा राहिला आहे, आणखी मातीची भर द्यायची राहिलेली आहे मित्रांनो. आपली साईडच्या तिथे शेतामधून मित्रांनो इकडे बघू शकता, तिकडे आपली साईडच्या शेतामधून पाणी येते, त्या कारणाने चिबाड जमिनीचं त्यात हे झालेलं आहे. आपलं कापूस पिवळा पडलेला आहे. असं 2 ठिकाणी झालेलं आहे. जवळपास आपलं 1 एकर क्षेत्र तशा प्रकारचं आहे, त्या कारणाने वापसा स्थिती आणखी आलेली नाही आहे. म्हणून आपण भर देण्याचं काम सध्या थांबवलेलं आहे. फवारा पण आपला थांबलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे वेगवेगळे मित्रांनो आता चॅलेंजेस आहेत शेतीमध्ये, परंतु आपण त्यावर मात करू आणि निश्चितच यामध्ये चांगलं उत्पादन येण्याची अपेक्षा आहेच. परंतु आता हे रानडुकरांचं तुम्हाला दाखवलेलं आहे मी. ते आपण आता सोलर झटकाचा कसा रिझल्ट येईल त्याबद्दल आपण एक व्हिडिओ टाकू मित्रांनो. सोलर झटकाबद्दल तुम्हाला जर सोलर झटका मशीन घ्यायची असेल नवीन,
आपण नवीनच घेतलेली आहे. त्याबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. सोलर झटका मशीन आणलेली आहे मित्रांनो आपण नवीन. त्याचे कनेक्शन कसं करायचं, आपलं तार कंपाऊंड कसं घ्यायचं, तर त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला लागत असेल तर मित्रांनो, पण चॅनल आपलं सबस्क्राईब करा मित्रांनो. त्या जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही. पूर्ण सविस्तर माहिती आपण सोलर झटका मशीनबद्दल देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या तरी रानडुकरांनी जिथे जिथे आपलं कापसाची चांगली वाढ झालेली आहे, आता इथे बघू शकता मित्रांनो, चांगली वाढ आहे मित्रांनो. जवळपास माझ्या येत आहे मित्रांनो कापूस, तुम्हाला दाखवतो. हे बघा, एवढा आहे, एवढी हाईट आहे मित्रांनो. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोलर झटका मशीनबद्दल व्हिडिओ बनवू मित्रांनो. या व्हिडिओमध्ये रानडुकरांचं तुम्हाला जे नुकसान केलं आहे तेच दाखवायचं होतं. आणखी आपलं भरपूर नियोजन आहे मित्रांनो. इकडे आपला प्लॉट आहे, मागं म्हणजे हाच प्लॉट आहे, पण इथे आपलं सोयाबीन आहे टाकलेलं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. तिथे आपण टरबूजचं नियोजन करणार आहोत, त्याचं वेळोवेळी आपण सांगणारच आहोत. आणि हे आपलं पळसाचं झाड आहे. इथे आपण मित्रांनो एक लोखंडी रॉडने मित्रांनो चांगल्या प्रकारे आपण स्वस्तात जवळपास 3-4 हजारामध्येच आपलं बजेट आहे. आणि झोपडी करणार आहोत मित्रांनो, मचान टाईप करणार आहोत. कारण की आता तुम्ही बघू शकता कापसाची वाढ माझ्या छातीपर्यंत आलेली आहे, पूर्ण मित्रांनो दाटलेला आहे. तर आपल्याला याच्या वर जवळपास 6 फूट, माझी हाईट 5, 6, 7 आहे मित्रांनो. म्हणजे 5 फूट 6 इंच 7 इंच जवळपास आहे. तर आपण 6 ते 6.5 फूट घेणार आहोत मित्रांनो हाईट त्याची. आणि त्यावर आपण तुम्हाला दाखवू मित्रांनो, त्यावर सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवू आपण. सध्या सांगत नाही, हा व्हिडिओ आपला खूप मोठा होऊन जाईल. भरपूर मित्रांनो बोलण्यासारखं राहते, पण तुमची कमेंट वगैरे आणि चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. त्या कारणाने आपण भरपूर म्हणजे जास्त व्हिडिओ बनवत नाही आहे मित्रांनो. मागचा व्हिडिओ जवळपास 11 दिवस झाले आपण बनवलेला आहे. भरपूर छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यासारख्या आहे मित्रांनो, परंतु आपल्याला तेवढा रिस्पॉन्स भेटत नाही आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही आहात, त्या कारणाने आपण यूट्यूबवर कमी टाकत आहोत. तुम्हाला जर लागत असेल तर माझ्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती, म्हणजे मी काय करतो आणि शेतीमध्ये कसा काय आलो, माझं एज्युकेशन किती झालेलं आहे. माझं इंजिनिअरिंग झालं आहे मित्रांनो. आणि नंतर MPSC करून आता शेतीकडे वळलेलो आहो. आणि सोबतच शेती रिलेटेडच बिझनेस करणार आहोत मित्रांनो. आपल्या गावात एक गट्टूची फॅक्टरी आहे, तर तशा प्रकारचाच आपला एक बिझनेसचा प्लॅन आहे मित्रांनो. त्याबद्दल पण तुम्हाला सांगू, परंतु तुमचा रिस्पॉन्स मित्रांनो ज्या प्रमाणात यायला पाहिजे तेवढा येत नाही आहे. त्या कारणाने आपण नवीन व्हिडिओ नाही आणत आहोत आणि यूट्यूबवर तेवढे ॲक्टिव्ह आहो नाही. म्हणून तुम्हाला जर माहिती आवडत असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करू शकता. तुमच्या काही अडचणी असेल, काही बोलायचं असेल तर आपण लाईव्ह घेऊ शकतो मित्रांनो. त्या कारणाने आपल्याला जवळपास 100 सबस्क्रायबर पाहिजे मित्रांनो लाईव्ह घ्यायसाठी. आपण शेतीमातीविषयी बोलू मित्रांनो. सगळ्यांना समस्या राहते शेतीमध्ये, आपण आहे तर काय अडचणी येते, कोण कशा प्रकारे शेती करते, नवनवीन प्रयोग काय करतात, याचं आपण डिस्कशन करू शकतो, संवाद साधू शकतो मित्रांनो. यावर्षी आपल्या काय चुका झाल्या, पुढच्या वर्षी काय सुधारायला पाहिजे. जवळपास सगळ्या इकडे चारकोल रॉट आलेला आहे मित्रांनो सोयाबीनवर. तर त्याबद्दल आधीच काय उपाययोजना करायला पाहिजे होत्या. आपल्या शेतामध्ये कुठेच चारकोल रॉट आहे नाही मित्रांनो. सोयाबीनचा सुद्धा आपण एखादा व्हिडिओ अपलोड करू. जर तुम्ही म्हणत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगू शकता. आता जवळपास 10 मिनटाचा व्हिडिओ होत आहे मित्रांनो. तर इथेच थांबतो, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल आणि कोणी पाहणार नाही. त्या कारणाने इथेच थांबतो.
नवीन व्हिडिओ लागत असल्यास आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आपण भरपूर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आणि नवनवीन प्रयोग करणार आहोत शेतीविषयी. आणि शेतीमधून कसं लखपती आणि करोडपती होत आहेत बाकी पश्चिम महाराष्ट्रातले किंवा बाकी भारतातले शेतीमधून करोडपती कसे होऊन राहिले मित्रांनो. तसंच आपलं नियोजन आहे मित्रांनो, प्लॅनिंग आहे भरपूर. माझं इंजिनिअरिंग झालं आहे, BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम म्हणजे प्रशासनात जायची इच्छा होती, परंतु समोर काही आहेत. चला त्याबद्दल बोलू आपण नंतर. तर मित्रांनो चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आपण नवनवीन व्हिडिओ शेतीविषयी आणि शेती रिलेटेड जे काही व्यवसाय असतात त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या कारणाने तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.